वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 46 विद्यार्थी आहेत ते इस्रोला जाऊन आले आणि एकूणच जे आहे ते विज्ञानाबद्दलची माहिती आहे ते घेऊन आलेले आज ते नागपूर येथे पोहोचलेले आपण बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण बालवैज्ञानिक आहेत, भविष्यातील विद्यार्थी आहेत आणि यामध्ये जे आहेत ते 4 विद्यार्थी आहेत हे नासा येथे मुख्यमंत्री विज्ञान प्रदर्शनी वारी या निमित्ताने जाणार आहेत। आपण बघू शकता की संपूर्ण विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या जे तालुक्यातले जे आहेत विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी पहिल्यांदाच जे आहेत ते हे विमानाने प्रवास करत जे आहेत त्या लोकांनी जे आहेत ते एकूणच जे आहे ते विज्ञान वारी केलेली। आपल्यासोबत त्या विद्यार्थी आहेत, काय सांगशील, काय भावना आहेत, काय त्या नवीन जे आहे ते बँगलोरला तू येथे शिकला? मला खूप चांगलं वाटतं की मी इस्रोला व्हिजिट दिली मुख्यमंत्र्यांच्या या योजनेत। तर आम्ही बँगलोरला गेलो होतो इस्रो UR राव सॅटेलाईट सेंटर व्हिजिट करायला। तिथे आम्हाला शिकवलं गेलं की कसं सॅटेलाईट वर्क करतं, कसं त्याला लॉन्च करतात आणि कसं ते सिग्नल सेंड करतं, याबद्दल आम्हाला सर्व जानकारी दिल्या गेली। तर मी पंकज सरांचं धन्यवाद मानतो, कारण त्यांनी आम्हाला एवढा नाविन्यपूर्ण चान्स दिला व त्यांचं मी धन्यवाद करतो। बघू शकता की ग्रामीण भागातील संपूर्ण विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू। काय नाव आहे तुझं? माझं नाव निर्मित अरुण पोहाणे, भारत विद्या हिंगणघाट येथील विद्यार्थी आहोत। आम्ही बँगलोर येथील इस्रो येथे गेलो होतो। त्याचसोबतच आम्ही अगस्ता फाउंडेशन, इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम येथे सुद्धा गेलो होतो। इस्रोला जाण्याच्या आधी आम्ही एका बॉटनिकल गार्डनमध्ये गेलो होतो। इस्रोमध्ये आम्ही नवनवीन गोष्टी शिकलो आहोत। त्या ठिकाणी आम्ही बघितलं की सॅटेलाईट लॉन्च करायच्या वेळेस कोणकोणते नियम बाळगावे लागते, कोणत्या प्रकारचे फ्यूल वापरावे लागते, कोणत्या प्रकारचे आपल्याला सावधान राहावे लागते, ते सगळं आम्ही त्या तिथील गार्डियनने आम्हाला सांगितलं। मला एक गोष्ट नवीन माहीत पडली की जेव्हा कधी सॅटेलाईट लॉन्च होतात तेव्हा त्याला ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉनने त्याला रॅप केले जातात। व अजून एक गोष्ट माहीत पडली की त्यामध्ये आपल्याला MMH नावाचा एक फ्यूल यूज होतो। त्याचप्रकारे आम्ही अनेक गोष्टी शिकलो। कुप्पम फाउंडेशनमध्ये आम्ही वेगवेगळ्या झाडांची माहिती बघितली, वेगवेगळ्या झाडांचा कोणकोणता उपयोग असतो, त्याचा कोणकोणता हे फायदा असतो, हे सगळं आम्ही बघितलं आहे। त्यामुळे माननीय पंकज भुवर साहेब यांना आम्हाला स्पेशल थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी आमचा हा टूर आयोजित केलेला आहे व प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक रूममध्ये वेगवेगळ्या प्रकारची फॅसिलिटी बघू शकता की हे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळावं यासाठी हा एक प्रयत्न होता आणि वर्धाचे पालकमंत्री पंकज भुवर यांनी हे काढलेली वारी होती। काही विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थ्यांसोबत आपण एकूणच जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न करू। पहिल्यांदाच तू विमानात गेली होती का? हो, मी पहिल्यांदाच विमानात गेली होती आणि माझा प्रवास खूप छान झाला। आम्ही इस्रोमध्ये जे मिशन झाले, सक्सेसफुल मिशन, त्याबद्दल माहिती घेतली। ते मिशन्स म्हणजे त्यामध्ये त्या सॅटेलाईटची माहिती दिली आम्हाला। सॅटेलाईटमध्ये कोणकोणते पार्ट्स यूज होतात, ते कसे काम करतात, त्यामध्ये फ्यूल कसे यूज होतात, हे सर्व आम्हाला माहिती मिळाली। त्यानंतर फ्युचरमध्ये कोणते मिशन्स होणार आहे, जसे गगनयान वगैरे, या मिशन्सबद्दल माहिती दिली आम्हाला। आणि हे एज्युकेशनल ट्रीप आमच्यासाठी एक नवीन असा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही थँक्यू म्हणायचं आम्हाला की आम्हाला अशी एज्युकेशनल ट्रीप मिळाली। तर एकूणच जे आहे ते संपूर्ण हे विद्यार्थी आहेत, त्यामुळे एकूणच यांच्या सुप्त गुणाला जे आहे ते वाव मिळाल्याचे चित्र दिसत आहे। ते ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत। आता याच्यातले जे आहेत ते 4 विद्यार्थी आहेत ते मुख्यमंत्री विज्ञान वारी यांच्या माध्यमातून जाणार आहेत। त्यांची त्याच्यात निवड झालेली आहे आणि 46 हे संपूर्ण विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात असल्याचे चित्र दिसतात आणि आज ते नागपुरात पोहोचल्याचे चित्र आपल्या सध्या घडले आहेत। यांचे भविष्यात यांचे सुप्त गुणाला वाव मिळावा, यासोबत जे आहे ते विज्ञानाच्या माध्यमातून एक दृष्टिकोन त्यांना मिळावा, याचाच प्रयत्न जे आहे ते पालकमंत्री पंकज भुवर यांनी केल्याचे दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।